मित्रांनो, एक क्षण थांबा. हा व्हिडिओ ऐकण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा. आपण रोज देवाचं नाव घेतो, पण खरंच त्या नावातली शक्ती अनुभवतो का? जर मन सतत अस्वस्थ असतं, भीती, चिंता, अडचणी पाठ सोडत नसतील, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण श्री स्वामी समर्थांचा जप हा केवळ शब्दांचा उच्चार नाही, तर तो अशी साधना आहे जी मन शांत करते, संकटाच्या अंधारात आधार देते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवते. आज या जपाची योग्य पद्धत, नियम आणि लहानशा चुका समजल्या तर तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक शब्दामागे स्वामींची कृपा दडलेली आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय स्वामी भक्त ताई दादांनो, मी दीपांजली तुमचं आपल्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा वेळ, आजचा हा जपाचा विषय हा केवळ ऐकण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. कारण आज आपण बोलणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप कसा करावा, का करावा, कोणत्या नियमाने करावा आणि हा जप आपल्या आयुष्यात नेमका काय बदल घडवून आणतो याबद्दल. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांचा जप ही साधी वाटणारी पण अत्यंत शक्तिशाली अशी भक्तीची साधना आहे. ही अशी साधना आहे जी शब्दांनी नाही तर अनुभवाने समजते. अनेक भक्त म्हणतात, आम्ही काही मोठं केलं नाही, फक्त स्वामींचा जप केला आणि आयुष्य बदललं. आणि खरंच मित्रांनो, स्वामींच्या जपामध्येच ती ताकद आहे जी मनाला शांत करते, भीती दूर करते आणि संकटाच्या आधारात आशेचा दिवा लावते. आजचा हा 20 मिनिटाचा व्हिडिओ पूर्णपणे स्टेप बाय स्टेप आहे, म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तयारीपासून मंत्रजप, ध्यान, नियम, फायदे आणि शेवटी मनाला स्पर्श करणारी प्रार्थना. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक मिनिटात काही ना काही तुमच्या आयुष्याशी जोडलेला आहे. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, स्वामी भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि रोज अशाच सेवेसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आता जपाचे फायदे समजून घेऊया, कारण बरेच लोक विचारतात, आम्ही जप करतो पण खरंच काही होतं का? मित्रांनो, स्वामी जपाचा हा एखादा व्यवहारासारखा नाही की आज केला आणि उद्या लगेच निकाल मिळाला. हा जप म्हणजे मन, शरीर आणि कर्म याच्यावर नियमित जपाने सर्वच पहिला परिणाम होतो तो मनावर. मन शांत होतं, विचारांची बडबड कमी होते, विनाकारण येणारी भीती, काळजी, अस्वस्थता हळूहळू दूर जाऊ लागते. अनेक भक्तांनी सांगितलं आहे की रोज 11 माळा जप केल्यामुळे त्यांची भीती निघून गेली, आत्मविश्वास वाढला आणि अडलेली कामं मार्गी लागली. काही भक्तांना नोकरी मिळाली, काहींचे आजार बरे झाले, तर काहींच्या घरातलं वातावरण शांत झालं. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे. हा तारक मंत्रासारखाच प्रभावी आहे. हा मंत्र स्वतः स्वामींनी दिलेला आहे, त्यामुळे त्यात वेगळीच गुरुकृपा आहे. नियमित जप केल्याने आपल्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते, जी वाईट विचार, नकारात्मक शक्ती आणि संकटांना दूर ठेवते. आता मित्रांनो, जप करण्यापूर्वीची तयारी आणि नियम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण नियम पाळले तर जप अधिक प्रभावी होतो. जप करण्याआधी शक्यतो स्नान करा. शरीर स्वच्छ असेल तर मनही स्वच्छ राहायला मदत होते. स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे घाला. जिथे जप करणार आहात ती जागा शांत आणि स्वच्छ ठेवा. तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे चित्र किंवा मूर्ती ठेवा. सकाळच्या ब्रह्ममुहूर्त हा जपासाठी सर्वोत्तम वेळ आहे, पण सकाळ शक्य नसेल तर संध्याकाळी सूर्यास्तानंतरही जप करू शकता. बसताना पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा. शक्य असल्यास कुशासनावर बसा, नसेल तर स्वच्छ आसन चालेल. माळेबद्दल बोलायचं झालं तर रुद्राक्ष, तुळस किंवा स्फटिकाची माळ वापरू शकता. माळेत 108 मणी असतात. उजव्या हाताने माळ धरावी, अंगठा आणि मधल्या बोटाने मणी फिरवायचे. तर्जनी बोट वापरू नका. डाव्या हाताने माळ धरू नका. हे छोटे नियम वाटतात, आपण जपाची शुद्धता टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता मित्रांनो, मुख्य मंत्र आणि जपाची पद्धत समजून घेऊया. मुख्य मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा मंत्र स्पष्ट उच्चारात म्हणा. एका माळेत 108 वेळा मंत्र म्हटला जातो. सुरुवातीला 1 माळ जरी केली तरी चालेल, हळूहळू संख्या वाढवा.
मात्र काही भक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणतात, तर काही ओम अभयदाता श्री स्वामी समर्थ अभयदाता नमः हा मंत्र जपतात. कोणताही मंत्र असो, श्रद्धा आणि सातत्य महत्त्वाचं आहे. जप सुरू करण्याआधी डोळे मिटा, 3 वेळा दीर्घ श्वास घ्या, मन शांत करा आणि स्वामींचे रूप डोळ्यासमोर आणा. जप करताना मंत्र मोठ्याने किंवा मनात म्हणू नका. सुरुवातीला मोठ्याने म्हटला तर लक्ष टिकवायला मदत होते. जप करताना मन इकडे तिकडे गेलं तरी घाबरू नका. हळूहळू परत मंत्राकडे लक्ष आणा. हे साधना आहे. मित्रांनो, या व्हिडिओ पुढे तुमचे 10 मिनिटं आपण प्रत्यक्ष जप सेशन ठेवू शकता, जेणेकरून भक्त घरी बसून तुमच्यासोबत जप करू शकतील. जप पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो, समापन आणि ध्यान खूप महत्त्वाचं आहे. मान हळूच डोक्यावर ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. स्वामी, माझ्या आयुष्यातली संकट दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या मनाला बळ द्या. त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणा. निशंक हो रे मना, निर्भय हो रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी धीर आहे रे मना. या ओळी मनाला विलक्षण धीर देतात. शेवटी स्वामींची आरती म्हणा. जय जय स्वामी समर्थ आणि काही क्षण शांत बसा. त्या शांततेत स्वामींची उपस्थिती अनुभवायचा प्रयत्न करा. माझ्या प्रिय भक्तांनो, हा जप केवळ ऐकण्यासाठी नाही, तर रोज करण्यासाठी आहे. आजपासून सुरुवात करा. अनुभव लगेच शब्दात मांडता येणार नाही, पण काही दिवसात तुमचं मनच सांगेल की काहीतरी बदलत आहे. तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. मित्रांनो, आता इथे एक अतिशय महत्त्वाचा भाग आपण समजून घेणार आहोत, कारण बरेच भक्त जप करतात, पण मनात एक प्रश्न असतो, आम्ही जप करतो तरी कधी अपेक्षित परिणाम का दिसत नाही? मित्रांनो, याचं कारण जपामध्ये काही लहानसहान चुका किंवा दोष अनएक्नॉलेज होतात आणि म्हणूनच स्वामी समर्थ जपात मुख्य दोष टाळले तर साधना अधिक प्रभावी होते आणि स्वामींची कृपा लवकर अनुभवायला मिळते. सर्वात आधी माळ हाताळायचे दोष समजून घ्या. अनेक वेळा लोक नकळत तर्जनी बोटाने माळ फिरवतात किंवा डाव्या हाताने माळ धरतात. मित्रांनो, हे टाळणं खूप गरजेचं आहे. माळ नेहमी उजव्या हातानेच धरायची आणि अंगठा व मध्याच्या बोटानेच मणी फिरवायचे. तर्जनी बोट वापरू नये, कारण ते अहंकाराचं प्रतीक मानलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेरुमणी. जप करताना मेरुमणी ओलांडू नये. जर चुकून मेरुमणी ओलांडली गेली तर घाबरायचं नाही. तिथेच थांबून 6 वेळा दीर्घ श्वास प्रश्वास म्हणजेच प्राणायाम करा आणि जप मग पुढे जा. माळ कधीही जमिनीवर पडू देऊ नये. जर माळ खाली पडली तर ती स्वच्छ करून मनात क्षमा मागूनच पुन्हा वापरा. आणि लक्षात ठेवा, माळ शक्यतो एकाच व्यक्तीने वापरलेली असावी. दुसऱ्याची माळ वापरणं टाळा. आता मित्रांनो, एकाग्रता आणि वातावरणाशी संबंधित दोष समजून घेऊया. बरेचदा जप करताना मोबाईल हातात असतो, टीव्ही चालू असते किंवा आजूबाजूला गोंधळ असतो. मित्रांनो, अशा अवस्थेत जप केल्यास मंत्र पूर्ण प्रभाव दाखवत नाही. मन भटकलं तरी चालेल, पण पुन्हा मंत्राकडे मन आणा. अजून एक महत्त्वाची चूक म्हणजे अशुद्ध अवस्थेत जप करणे. स्नान न करता किंवा तामसिक आहार केल्यानंतर लगेच जप करणं टाळावं. शरीर आणि मन थोडं स्थिर झाल्यावरच जप करावा. बसण्याची पद्धतही खूप महत्त्वाची आहे. लोळत बसून, पाठ वाकडी करून किंवा चुकीच्या दिशेने बसून जप केल्यास त्याचा परिणाम कमी होतो. शक्यतो पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून पाठ सरळ ठेवून शांत जागी बसून जप करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.